जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा। पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे फील्ड सुपरवायझर सेफ्टीमध्ये पोस्ट निघालेल्या आहेत। या कॉन्ट्रॅक्चर बेसिस पोस्ट आहेत। टोटल वॅकन्सीज 28 आहेत। UR मध्ये 13, OBC मध्ये 7, SC मध्ये 4, ST मध्ये 2, EWS 2, एक्स सर्व्हिसमॅन 3 आणि DAX 1 पोस्ट आहे। जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे पहा। नेम ऑफ द पोस्ट फील्ड सुपरवायझर सेफ्टी। पे स्केल असणार आहे 23,000 ते 1,05,000। बेसिक पे 23,000 प्लस IDA प्लस HRA प्लस पर्क्स ॲट 35% ऑफ बेसिक पे असं दिलेलं आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेला आहे। फुल टाइम डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर, सिस्टम इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, सिव्हिल मेकॅनिकल, फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड टेक्निकल बोर्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 55% मार्क्स। तसेच इथे एक नोट दिलेली आहे, हायर टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजेच BTech, BE, MTech, ME, ETC विथ ऑर विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड। म्हणजे जे हायर एज्युकेशन आहे त्यांनी इथे अप्लाय करायचं नाही असं सांगितलेलं आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 1 year पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सेफ्टीमध्ये असेल तर इथे चालणार आहे। कॉम्पेन्सेशन इथे तुम्हाला 23,000 बेसिक पे देण्यात येणार आहे। तसेच 35% तुम्हाला DA HRA पर्क्स इथे बेनिफिट देण्यात येणार आहे। तर हे पॉवर ग्रिडमध्ये ही जी पोस्ट आहे ही सेफ्टीमध्ये आहे आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड या पोस्ट आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। तर या पोस्टसाठी रिझर्वेशन म्हणजेच रिलॅक्सेशनसुद्धा आहे। OBC, NCL, EWS, SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर इथे OBCसाठी 3 years, SC ST साठी 5 years, एक्स सर्व्हिसमॅन्स यांच्यासाठी सुद्धा इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर याच्यामध्ये ॲप्लाय कसं करायचं आहे तर इथे पॉवर ग्रिडच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लाय करायचं आहे। पण त्याआधी तुम्हाला इथे जे नॅशनल स्किल रजिस्ट्री.com आहे म्हणजेच जी नॅशनल स्किलची जी वेबसाईट आहे इंडियाची त्याच्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। सिलेक्शन प्रोसेस ही कशी असणार आहे तर इथे स्क्रीनिंग होणार आहे म्हणजेच एक्झाम होणार आहे तुमची आणि एक्झामसाठी तुम्हाला जे 1 hourची जी टेस्ट होणार आहे त्यासाठी इथे सिलेबस दिलेला आहे। तर तो सिलेबस तुम्ही इथे पाहून घ्या। PDF मध्ये इथे सर्व माहिती दिलेली आहे। क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिजनिंग वगैरे, इंग्लिश जे पण आहे ते सर्व माहिती दिलेली आहे। टेस्ट सेंटरची नावे इथे दिलेली आहेत, दिल्ली, NCR, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई वगैरे। आणि इथे जी ॲप्लिकेशन फी असणार आहे ती 300 रुपये असणार आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल असणार आहे। पोस्ट ID इथे दिलेला आहे 474 आणि तुम्हाला इथे ॲप्लाय कसं करायचं आहे तर जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे वेबसाईटवर जाऊन। तर इथे जर तुमच्या काही इन्क्वायरीज असतील, तुम्हाला काय डाऊट असेल तर इथे एक ईमेल ID यांनी प्रोव्हाइड केलेला आहे recruitment@powergrid.in। तर याच्यावर कॅन्डिडेटनी संपर्क साधू शकता। तर इथे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत। ओपनिंग डेट आहे 5/3/2025 ते क्लोजिंग डेट आहे 25/3/2025। कट ऑफ डेट आहे 25/3/2025 आणि डेट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट आहे तर ती तुम्हाला नंतर इथे वेबसाईटवर नोटिफाय केलं जाणार आहे। तर ती तुम्ही नंतर तुमच्या याच्यामध्ये चेक करून घ्या। आणि इथे एक नोट अजून दिलेली आहे, ऑल द इम्पॉर्टंट अपडेट्स रिगार्डिंग द रिक्रुटमेंट शाल बी होस्टेड ऑन द पॉवर ग्रिड वेबसाईट। म्हणजे पॉवर ग्रिडच्या वेबसाईटवर ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे।